पाकिस्तानच्या राजकारणात पुन्हा एकदा एक असा प्रश्न धगधगतोय ज्याचं उत्तर संपूर्ण जग शोधतंय. नमस्कार, मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात APH टाइम्स. मुद्द्याला सुरुवात करण्याआधी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. आता इम्रान खान जिवंत आहेत का? कारण गेल्या काही दिवसापासून सोशल मीडिया, राजकीय वर्तुळ आणि काही आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये असा दावा फिरतोय की पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांचा आदियाला तुरुंगात मृत्यू झाला असावा. पण थांबा, ही बातमी खरी आहे का की ही फक्त अफवा आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही अफवा निर्माण झालीच कशी? आजच्या या विश्लेषणात आपण इम्रान खान यांच्या मृत्यूच्या दाव्याचं कोडिंग आणि डिकोडिंग करणार आहोत. म्हणजेच दावा कुठून आला, त्यामागचे संकेत कोणते, कोणती माहिती पडताळलेली आहे आणि कोणती अजूनही संशयाच्या वर्तुळात आहे, हे एक एक करून समजून घेऊयात. 13 ऑगस्ट 2026 पर्यंत इम्रान खान यांच्या मृत्यूची कोणतीही स्वतंत्र आणि अधिकृत पुष्टी झालेली नाही. उलट ज्या पत्रकारांच्या दाव्यामुळे ही नवीन लाट निर्माण झाली त्याने नंतर स्वतःच स्पष्ट केलं की त्यांच्या सूत्रांनी इम्रान खान यांच्या मृत्यूचा प्रत्यक्ष पुरावा पाहिलेला नव्हता. पाकिस्तानच्या लष्करी जनसंपर्क विभागानेही हा दावा फेटाळला आहे. मुद्दा नंबर 1, अफवा नेमकी कुठून आली? ही अफवा अचानक एखाद्या सोशल मीडिया पोस्टमधून सुरू झालेली नाही. 10 ऑगस्ट रोजी पाकिस्तानी पत्रकार वजाहत सईद खान यांनी एका व्हिडिओमध्ये दावा केला की पाकिस्तानच्या जनरल हेडक्वार्टर्स म्हणजे GHQ मधील 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इम्रान खान आता जिवंत नसावेत अशी भीती व्यक्त केली आहे. इथे पहिला मोठा क्लू मिळतो. पत्रकाराच्या म्हणण्यानुसार हे अधिकारी थेट इम्रान खान यांच्या मृत्यूचे साक्षीदार नव्हते. त्यांनी स्वतः काही पाहिलेले नव्हते. म्हणजेच ही डेथ कन्फर्मेशन नव्हती, ही फिअर असेसमेंट होती. आणि या दोन गोष्टींमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मुद्दा नंबर 2, 3 लष्करी सूत्रे. म्हणजेच नेमकं काय? 3 वरिष्ठ लष्करी सूत्र हे शब्द ऐकले की सामान्य प्रेक्षकाला वाटू शकतं 3 अधिकाऱ्यांनी सांगितलं म्हणजे बातमी खरी. पण पत्रकारितेच्या दृष्टीने समीकरण तसे नसतात. 3 स्रोत म्हणजेच 3 स्वतंत्र पुरावे असं आपोआप होत नाही. इथे स्रोतांनी काय सांगितलं, इम्रान खान यांच्या मृत्यूचा पुरावा आहे असं नाही, तर मग त्यांना परिस्थिती संशयास्पद वाटते असं. यामुळे न्यूजचं कोडिंग बदलतं. इम्रान खान मरण पावले हा एक निश्चित दावा आहे, पण इम्रान खान मरण पावले असावेत अशी काही अधिकाऱ्यांना भीती आहे. हा पूर्णपणे वेगळा दावा आहे आणि सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार दुसरा दावा समोर आला आहे. पहिल्याचा ठोस काहीच पुरावा नाही. मुद्दा नंबर 3, मग संशय वाढला कशामुळे? इथे या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ॲक्सेस. म्हणजे इम्रान खान यांना भेटण्याची परवानगी त्यांच्या कुटुंबियांना, वकिलांनी, पक्षातील नेत्यांनी आणि त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना भेटण्याबाबत अडचणी असल्याचं सांगितलं आहे. PTIने सरकारला मागणी केली आहे की इम्रान खान यांच्या कुटुंबियांना, वैयक्तिक डॉक्टरांना आणि वकिलांना प्रत्यक्ष भेटू द्यावं आणि त्यांच्या आरोग्याची स्वतंत्र वैद्यकीय तपासणी करावी. आता ही परिस्थिती समजा. एखादी व्यक्ती 3 वर्षाहून अधिक काळ तुरुंगात आहे. त्याच्याबाबत नियमित स्वतंत्रपणे पडताळता येणारी माहिती कमी आहे. कुटुंबियांना भेटण्याबाबत अडचणी आहेत आणि अचानक सोशल मीडियावर तो कदाचित जिवंत नाही असा दावा येतो. अशा परिस्थितीत अफवा पसरायला फार मोठी जागा निर्माण होते. म्हणजे मृत्यूच्या दाव्यापेक्षा माहितीच्या अभावाने संशयाला खतपाणी मिळतंय. मुद्दा नंबर 4, आणि मग आला सर्वात महत्त्वाचा ट्विस्ट. आता या कथेतला सर्वात मोठा डिकोडिंग पॉइंट. ज्या पत्रकाराने हा दावा केला त्याने नंतर त्यावर स्पष्टीकरण दिलं. त्याने स्पष्ट केलं की त्याच्या सूत्रांनी इम्रान खान यांच्या मृत्यूचा प्रत्यक्ष पुरावा पाहिलेलाच नाही. त्यांनी जे सांगितलं होतं ते त्यांच्या स्वतःच्या चिंता आणि भीती होत्या. म्हणजेच आधीची हेडलाईन ज्या पद्धतीने सोशल मीडियावर फिरली, 3 लष्करी अधिकाऱ्यांनी इम्रान खान यांचा मृत्यूची पुष्टी केली, ही मांडणीच दिशाभूल करणारी ठरते.
कारण मूळ माहिती तशी नव्हती आणि म्हणूनच न्यूज डिकोड करताना आपल्याला एक प्रश्न नेहमी विचारायचा असतो, ओरिजिनल सोर्सने खरंच काय म्हटलं आहे, ना की सोशल मीडिया पोस्टने काय लिहिलं. मुद्दा नंबर 5, पाकिस्तानच्या लष्कराची भूमिका काय आहे. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा भाग आहे. पाकिस्तानच्या सैन्याची मीडिया विंग असलेल्या ISPR ने वजाहत सईद खान यांच्या रिपोर्टिंगला फेटाळले आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार ISPR ने हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती अशी आहे, एकीकडे पत्रकाराचा अप्रमाणित दावा, तर दुसरीकडे पाकिस्तानच्या सैन्याचं त्याला नाकारणं आणि तिसरीकडे इम्रान खान यांच्या कुटुंबीय व पक्षाकडून प्रत्यक्ष भेटीची मागणी. म्हणजे 3 वेगवेगळ्या माहितीच्या रेषा एकमेकांना छेदतात. आता खरं डिकोडिंग सुरू होतं. या संपूर्ण प्रकरणाकडे फक्त इम्रान खान जिवंत की मृत या एका प्रश्नाने पाहिलं तर चित्र अपूर्ण राहील. खरा प्रश्न आहे, त्यांच्याबद्दल स्वतंत्र आणि विश्वासार्ह माहिती मिळण्यात इतका अडथळा का येत आहे. कारण जेव्हा माहिती पारदर्शक नसते तेव्हा रिकामी जागा अफवा भरतात. याचं उदाहरण आधीही दिसलं आहे. नोव्हेंबर 2025 मध्येही इम्रान खान यांच्या तुरुंगातील मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या. नंतर 2 डिसेंबर रोजी त्यांच्या बहिणी उझमा खानूम यांनी त्यांची भेट घेतली आणि इम्रान खान शारीरिकदृष्ट्या ठीक असल्याचं सांगितलं होतं. जरी ते अलग ठेवण्यात आले असल्याचं त्यांनीच नमूद केलं आहे, पण म्हणजेच हा पहिलाच प्रसंग असा नाही. अफवा, माहितीचा अभाव, राजकीय तणाव, मोठी सोशल मीडिया लाट हा पॅटर्न आधीही दिसलेला आहे. मुद्दा नंबर 6, सोशल मीडिया इतक्या धोकादायक का ठरतो. इम्रान खान यांच्याबाबत खोटी किंवा जुनी सामग्री वापरल्याच्या घटना 2026 मध्ये अनेक वेळा समोर आल्या आहेत. फेब्रुवारीमध्ये इम्रान खान यांच्या कथित हॉस्पिटल भेटीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तपासात तो 2026 मधला नसून जुन्या घटनेशी संबंधित असल्याचा आढळलेला आहे. तसंच जुलैमध्ये इम्रान खान यांच्या हातकड्या लावलेल्या अवस्थेत कोर्टात दाखवणारा एक फोटोही व्हायरल झाला. जिओ फॅक्ट चेकने तो डिजिटली तयार केलेला म्हणजेच बनावट असल्याचा निष्कर्षात आणलं. आणखी गंभीर म्हणजे AFPने जून 2026 मध्ये इम्रान खान हॉस्पिटलमध्ये असल्याचं दाखवणारे काही AI निर्मित दृश्ये खोटी असल्याचं उघड केलं होतं. याचा अर्थ काय? आज एखाद्या नेत्याचा फोटो दिसतोय म्हणून तो फोटो ताजा आहे असं नाही. एखादा व्हिडिओ दिसतोय म्हणून तो घटनास्थळाचा आहे असं नसतं. आणि सर्वात महत्त्वाचं, एखादी पोस्ट लाखो लोकांनी शेअर केली म्हणून ती बातमी सत्य होत नाही. मुद्दा नंबर 7, मग राजकीय परिणाम काय होऊ शकतो. आता आपण सर्वात संवेदनशील भागात येतो. इम्रान खान पाकिस्तानसाठी फक्त माजी पंतप्रधान नाहीत, ते एक मोठं राजकीय ध्रुवीकरणाचं केंद्र आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत आणि तुरुंगातील स्थितीबाबत निर्माण होणारी प्रत्येक अफवा राजकीय परिणाम घडवू शकते. PTIने सांगितलं आहे की इम्रान खान यांना कुटुंबीय, डॉक्टर आणि पक्षाच्या प्रतिनिधींना भेटू दिलं नाही तर आंदोलनं वाढू शकतात. PTIने 27 डिसेंबरला इस्लामाबादकडे दीर्घ मोर्चाची घोषणा केली आहे. पक्षातील काही नेत्यांनी तर 2 दशलक्षाहून अधिक लोक रस्त्यावर उतरू शकतात असा दावाही केला आहे. हा आकडा पक्षाच्या नेतृत्वाचा दावा आहे. स्वतंत्रपणे पडताळलेला जनसमर्थनाचा आकडा म्हणून तो घेता येत नाही. म्हणजे मृत्यूची अफवा ही फक्त मानवी भावनांचा विषय नाही, ती थेट पाकिस्तानच्या राजकीय स्थैर्याशी जोडली जाऊ शकते. मुद्दा नंबर 8, इम्रान खान यांच्या आरोग्याबाबत काय माहिती आहे. इथेही अतिशयोक्ती टाळणं आवश्यक आहे. 2026 मध्ये त्यांच्या डोळ्यांच्या उपचाराबाबत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. मे महिन्यात जिओ न्यूजने अदियाला तुरुंगात त्यांच्या वैद्यकीय तपासणीची माहिती दिली होती. याआधी फेब्रुवारीमध्ये PIMS येथे डोळ्यांच्या उपचारासाठी त्यांना नेण्यात असल्याची माहिती समोर आली होती. म्हणजेच इम्रान खान त्यांच्या आरोग्याबाबत चिंता हा पूर्णपणे काल्पनिक विषय नाही, पण आरोग्याबाबत चिंता म्हणजे मृत्यूची पुष्टी हे समीकरण चुकीचं आहे. आता अंतिम डिकोडिंग, सत्य नेमकं कुठे उभे आहे. चला संपूर्ण माहिती एक 4 फाईलमध्ये ठेवूयात. फाईल नंबर 1, पुष्टी झालेली गोष्ट. इम्रान खान तुरुंगात आहे आणि त्यांच्या आरोग्य व भेटीच्या परवानगीबद्दल राजकीय वाद सुरू आहे. फाईल नंबर 2,
अप्रमाणित दावा आणि 3 वरिष्ठ GHQ अधिकाऱ्यांना इम्रान खान जिवंत नसावेत अशी भीती असल्याचा पत्रकाराचा दावा. फाईल नंबर 3. मागे घेण्यात आलेला दावा स्वतः पत्रकाराने नंतर स्पष्ट केले की त्याच्या सूत्रांकडे मृत्यूचा प्रत्यक्ष पुरावा नव्हता. आणि फाईल नंबर 4. अधिकृत नकार. पाकिस्तानी सैन्याच्या मीडिया विंगने या रिपोर्टिंगला फेटाळला आहे. म्हणून आजच्या तारखेला सर्वात जबाबदार निष्कर्ष एकच: इम्रान खान यांच्या मृत्यूची पुष्टी झालेली नाही, पण त्याच वेळी त्यांच्या आरोग्याबद्दल आणि त्यांना स्वतंत्रपणे भेटण्यास मिळणाऱ्या मर्यादित प्रवेशाबद्दल प्रश्न अजूनही कायम आहेतच. तर इम्रान खान यांच्या मृत्यूची बातमी खरी आहे का? आज उपलब्ध असलेल्या विश्वसनीय माहितीनुसार याची पुष्टी झालेली नाही. पण ही अफवा इतकी मोठी का झाली? कारण राजकारणात माहितीचा अभाव असतो, तिथे संशय जन्म घेतो. संशयाला सोशल मीडिया मिळतो आणि सोशल मीडियाला व्हायरल हेडलाईन मिळते आणि मग अप्रमाणित माहिती बातमी बनते. म्हणून या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात मोठा धडा असा: सोर्स काय म्हणतो यापेक्षा आधी विचारलं पाहिजे सोर्सकडे पुरावा काय आहे. इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत याचं अंतिम उत्तर अधिकृत, स्वतंत्र आणि प्रत्यक्ष पडताळणीमधूनच मिळेल. तोपर्यंत अफवा वेगाने पसरू शकते, पण सत्याला पुरावा लागतो. हा होता इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवांचा कोडिंग डिकोडिंग अनालिसिस. मात्र आजपर्यंत पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाचा इतिहास पाहू जाता कोणत्याही राजकीय प्रमुखाचा कधीही मृत्यू होऊ शकतो किंवा त्याला फाशी होऊ शकते. अशाच अपडेटसाठी पाहत रहा APH टाइम्स. धन्यवाद.